मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, भारतीय महिला शास्त्रज्ञांनी विविध आव्हानांना तोंड देत भारताला उंच उंच शिखरावर नेऊन ठेवलं। रितू करिधल भारताची रॉकेट वुमन, इस्रोच्या चंद्रयान मिशन 3च्या संचालक। त्यांनी मंगळयान मोहिमेत सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली। चंद्रिमा साहा इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सच्या पहिल्या महिला अध्यक्ष, इम्युनॉलॉजी आणि संसर्गजन्य रोगांवर महत्त्वाचं संशोधन त्यांनी केलं। रोहिणी गोडबोले या आहेत भारताच्या पहिल्या कणभौतिकी शास्त्रज्ञ। CERN सोबत हिग्स बोसॉनच्या संशोधनात योगदान देत विज्ञान क्षेत्रात नवीन संधी निर्माण केल्या। 2019 मध्ये रोहिणी गोडबोलेंना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। अण्णामणी भारताच्या पहिल्या महिला हवामान शास्त्रज्ञ। त्यांचं हवामान, सौर ऊर्जा, पवन ऊर्जेवरील संशोधन मौल्यवान मानलं जातं। त्यांना 1987 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। कमला सोहनी IISc मध्ये महिलांसाठी मार्ग मोकळा करणाऱ्या शास्त्रज्ञ, भारताच्या पहिल्या महिला सायन्स PhD धारक, ज्यांनी महिलांना IISc मध्ये प्रवेश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। EK जानकी अम्मल भारताच्या उसाला गोड बनवणाऱ्या शास्त्रज्ञ, भारतातील पहिल्या बॉटनी PhD धारक आहेत त्या। भारतीय उसाची गोडी वाढवण्यात त्यांचं योगदान असून 1977 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। विभा चौधरी पाय मेसॉन नावाच्या नव्या सब ॲटॉमिक कणाचा शोध लावला आणि होमी भाभा यांनी त्यांची TIFR मध्ये निवड केली। असीमा चटर्जी कॅन्सर आणि मलेरिया विरोधी औषधांच्या शोधक, मेडागास्कर पेरिविंकलवर संशोधन करून कॅन्सरच्या औषधांच्या विकासात त्यांचं योगदान राहिलंय। द्राक्षवेलीच्या फळ आणि सालापासून पोटाच्या आजारांवर त्यांनी उपचार शोधला। 1975 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने असीमा चटर्जींना सन्मानित करण्यात आलं। कमल रणदिवे भारताच्या पहिल्या कॅन्सर संशोधक, देशाच्या पहिल्या सेल बायोलॉजिस्ट, ज्यांनी आदिवासी महिला आणि मुलांमधील कुपोषणाविरुद्ध लढा दिला आणि 1982 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं। भारतीय विज्ञान क्षेत्रात महिलांचं योगदान अनेकदा दुर्लक्षित राहिलंय, पण या 9 महिला शास्त्रज्ञांच्या कार्याने भारताला एक अमूल्य ठेवा दिलाय। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नुपूर टीव्हीला सबस्क्राईब करा।